हाय, हॅलो, नमस्कार. स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. उपवास असू द्या किंवा शरीरातली कमजोरी, बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा सजेस्ट करतात शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ले पाहिजे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की गरिबांचा सुकामेवा म्हणजेच शेंगदाणे. याला बदामा एवढाच मान आहे आणि खूप स्वस्तात मस्त हे लाडू तयार होतात आणि खूपच पौष्टिक असतात. हे लाडू स्त्रियाच नव्हे तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. अगदी सॉफ्ट आहेत आणि याचं प्रमाण एवढं अचूक आहे की मुलंसुद्धा एकदम ओठांनी लाडू फोडून खातील. बिलकुल कडक होणार नाहीत आणि कसलेही चिवट होणार नाहीत. मी हे लाडू पाकात बनवलेले आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण याची रेसिपी बघूया. अगदी 2 ते 3 साहित्यात ही रेसिपी होते. मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, निवडून घ्यायचे आहे. खराब वगैरे काय असेल तर काढून टाकायचे आहे. आणि गूळसुद्धा अर्धा किलोच घेतलेला आहे आणि बारीक चांगला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून लवकर वितळेल. चला तर मग शेंगदाणे आपण भाजून घेऊया. आपल्याला शेंगदाणे असे खरपूस भाजायचे आहे की ऑटोमॅटिक त्याचे साल बाहेर निघतील. आता थोडंसं पावसाळी वातावरण आहे तर शेंगदाण्यांमध्ये ओलावा असतो, तर मीडियम फ्लेमवर कमीत कमी 10 ते 15 मिनटं व्यवस्थित छानसे असे भाजायचे आहे. त्यांना करपू द्यायचं नाही आहे, फुल गॅसवर करायचं नाही आहे, नाहीतर लगेच जळून जातात आणि मग सगळी लाडूची टेस्ट बिघडते. तर लक्ष द्यायचं आहे. चला तर मग हे लाडू आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया. याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, हेल्दी फायबर आणि व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम महत्त्वाची खनिजे असतात, जी शरीरासाठी ऊर्जा देण्यास खूप महत्त्वाचे ठरतात. शरीराचा कडकपणा टिकवून ठेवण्यासाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आहे. गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ आहे. त्यामध्ये लोह म्हणजेच आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात इतर खनिजे असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि गोड खाल्ल्याने इच्छा नैसर्गिक पदार्थाने पूर्ण होते. इथे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता, साल हाताने सुद्धा अलगद प्रकारे निघत आहे. आता ते थंड होण्यास एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित तपलं की लगेच गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर लगेच गूळ खाली लागून जातो आणि करपतो. त्याच्यामुळं व्यवस्थित ध्यान ठेवायचं आहे की गॅस कमीच ठेवायचा आहे. पाक बनवताना लाडू बनवण्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे पाकच आहे, तर ध्यान द्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही, बारीक काप केल्यामुळं लवकर वितळत आहे. तर शक्यतो बारीकच काप करायचे आहे, मोठे काप ठेवायचे नाही आहे. आणि याचा ऑप्शन म्हणून तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता. इथे आपले शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत, तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यात शेंगदाणे टाकून घेत आहे थोडे आणि बारीक कुटून घेत आहे. म्हणजे जास्त पण बारीक नाही, नुसते त्याची साल निघेपर्यंत एवढंच आपल्याला ठेवायचे आहे. म्हणजे अर्धे शेंगदाणे होतील असं आपल्याला बारीक कुटायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे, तर फक्त साल वेगळे होत आहे आणि शेंगदाणे फुटत आहे. बस इथपर्यंतच आपल्याला बारीक करायचे आहे. आणि असेच सगळे शेंगदाणे व्यवस्थित साल निघेपर्यंत काढून घ्यायचे आहे खलबत्त्यामधून. तुम्ही बघू शकता याच्यात साल किती आहेत, तर हे आपल्याला पाखडून घ्यायचं आहे जेणेकरून साल वेगळे होतील. मी कशा पद्धतीने साल वेगळे करून घेत आहे तुम्ही बघू शकता. मला साल ठेवायचे असले तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. पण हे लाडू विदाऊट सालाचे खूपच छान लागतात.
आणि लहान मुलं खात असेल तर त्यांना ठसकासुद्धा लागत नाही. एखाद्या वेळेस साल टाळूला चिटकल्यामुळे ठसका लागू शकतो किंवा ते चिटकल्यावर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असे लाडू दिले तर खूपच छान. इथे पाकसुद्धा आपला बघू शकता मेल्ट होत आहे व्यवस्थित आणि रेडीसुद्धा झालेला आहे. या लाडूला कसलंही एक तार वगैरे करण्याची गरज नाही आहे. जो आपण गूळ वितळवला आहे तो ओव्हरकुक नाही होऊ द्यायचा, तेवढंच फक्त ध्यान ठेवायचं आहे. आणि इथे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि छानसे असे मिक्स करायचे आहे. या स्टेपला तुम्ही गॅस बंद केला तरी चालतो. मी थोडेसे शेंगदाणे ठेवले होते, पण आपलं माप एवढं अचूक असल्यामुळं ते व्यवस्थित अर्धा किलोच गुळाला अर्धा किलोच शेंगदाणे लागलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण मिक्स करून घेत आहे मी व्यवस्थित. शेंगदाणे सुटे राहू द्यायचे नाही आहे, त्यांना पूर्ण व्यवस्थित गुळात मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं थंड झालं 2-3 मिनटं की लगेच लाडू वळून घ्यायचे आहे. आणि जास्तही थंड झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गॅसवर परत एकदा कढई ठेवायची आहे आणि लगेच थोडंसं वितळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. नॉर्मली मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तर आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे, नाहीतर ते खूप कडक व्हायला लागतं. तर बघू शकता किती इझिली लाडू वळून जात आहे. सगळे लाडू अशाच प्रकारे मस्त वळून घ्यायचे आहे. गुळ शेंगदाण्याचा हा लाडू तुम्ही उपवासाला सुद्धा हेल्दी वेने खाऊ शकता, कारण की हा कसलाही तळलेला नाही आहे किंवा कसलेला एक्स्ट्रा ऑइलचा बनवलेला नाही आहे. तर माझी ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.